नमस्कार. टीईटी क्वालिफाईड टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व अभियोग्यता धारकांचं सहर्ष स्वागत. तर पहा, सगळे अभियोग्यता धारक आज नक्कीच खुश आहेत आणि या सगळ्या खुश असलेल्या अभियोग्यता धारकांसाठी आज वेळात वेळ काढून मी नक्की व्हिडिओ बनवलेला आहे. कारण आजचा दिवस सगळ्यांसाठी महत्त्वाचा, आनंदाचा आहे. कारण आज आपल्या सर्वांना प्राधान्यक्रम म्हणजे प्रेफरन्स जनरेट झालेले आहेत आणि ते प्रेफरन्स आपापल्या लॉगिनला आपल्याला दिसणार आहेत. तर बघा, मला काही जणांचे मेसेज आले, कॉल आले की मॅडम ओटीपी येत नाहीये. तर बघा, आज आपल्याला ओपन केल्यामुळं बऱ्याच जणांचा क्राऊड हा त्या वेबसाईटवर असतो, पोर्टलवर असतो. त्याच्यामुळे हा लॉग इन करताना आपल्याला हा प्रॉब्लेम येत आहे. बऱ्याच जणांना ओटीपी येत नाहीये, लॉग इन होत नाहीये. तर सगळ्यांनी घाबरून जायचं नाहीये. कारण ओटीपी यायला कधी कधी वेळ लागतो, कारण त्या वेबसाईटवर असलेला क्राऊड, त्याच्यामुळे हा ओटीपीचा प्रॉब्लेम नक्की येतो. तर थोडंसं आज रात्री उशिरापर्यंत सगळ्यांनी वाट पाहायची आणि थोडंसं रात्री उशिरा लॉग इन केल्यानंतर आपल्याला ओटीपी नक्की येईल. ज्यांना ओटीपी येत नाहीये त्यांनी घाबरून जायचं नाहीये. कारण खूप जणांनी असं विचारणा करण्यात आली की ओटीपी येत नाहीये, तर मग अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला जाण्याची गरज आहे का? तर लगेच काही असं धावपळ करण्याची गरज नाहीये. आज रात्री उशिरा तुम्ही लॉग इन करा. कारण तुम्ही जरी लॉग इन केलं तरी लगेच काही प्राधान्यक्रम द्यायला तुम्ही सुरुवात करणार नाही आहात. कारण आपल्याला त्या सगळ्या प्राधान्यक्रमांचा बारकाईनं स्टडी करायचा आहे, अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतरच आपण ते प्राधान्यक्रम लॉक करणार आहोत. तर बघा, त्या प्राधान्यक्रमांसोबतच एक नियमावली आपल्यासाठी जाहीर झालेली आहे. तर त्या नियमावली जे काही 5-6 पेजेसची पीडीएफ आहे, तर ती पीडीएफचं वाचन सगळ्यांनी पहिल्यांदा शांततेत पूर्ण करा. कारण ते नियम आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहेत. त्याचं वाचन सगळ्यांनी शांतपणे करा. आपण त्या सगळ्या नियमांमध्ये बसतात का ह्याचा पहिल्यांदा अभ्यास करा आणि नंतरच पुढची प्रोसेस कशी करायची हे आपण आपल्या चॅनलवरून कळवणारच आहोत त्याच्या अगोदर. आणि ज्यांना ओटीपी आलेला नाहीये, ज्यांचं लॉग इन होत नाहीये, त्यांनी खचून जायचं नाहीये, घाबरून जायचं नाहीये. रात्री उशिरा तुम्ही लॉग इन करा, ओटीपी नक्की येईल. जसा जसा क्राऊड कमी होत जाईल तसा तसा ओटीपी येईल. काही जणांना ओटीपी येत आहे, काही जणांचं लॉग इन होत आहे. त्याच्यामुळं असा संभ्रम झालेला आहे की काहींना लॉग इन झालेलं आहे आणि काहींना झालेलं नाहीये. तर बरेच अभियोग्यताधारक हे घाबरलेले आहेत की लॉग इन होत नाहीये, तर माझ्या फॉर्म मध्ये काही चुकले का किंवा माझं सेल्फ सर्टिफाय करताना काही चूक झालेली आहे का? तर घाबरून न जाता थोडासा धीर धरायचा आहे. नक्की सगळ्यांचं लॉग इन होऊन जाईल आणि लॉग इन झाल्यानंतर पुढील प्रोसेस काय असेल हे आपण तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्की समजणार आहोत. तर सर्वांनी वाट पहा, नक्की सगळ्यांचं लॉग इन होईल. सगळ्यांना प्राधान्यक्रम भरण्यासाठीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्या गायडन्ससाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.